कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तुझ्या मनात कुठली मुलगी आहे का दुसरी, किंवा तुला कोणी आवडायचं किंवा आत्ताही आहे असं काही? दिव्या, हा प्रश्न विचारून तू चूक केलीस। नाही, हा प्रश्न विचारायची काही गरज नव्हती। थांब, म्हणजे खरंच आवडते? तुला आधीच सॉरी म्हणतो आम्ही। आय एम रिअली सॉरी। एकच मिनिट, आय विल शो यू। हा शिवाचा फोटो नाही देणार ना? हे बघ, ही मुलगी आवडते। झालं समाधान? असा विचार नको करू साग परत, कारण तुला भेटल्यानंतर मी तुझ्या खूप प्रेमात आहे आणि मला तुझ्याशिवाय दुसरा कोणी फ्युचर पार्टनर नाही दिसत आहे। हा खरंच बोलतोय असं वाटतंय, पण अजून एक खडा टाकून बघते, नाहीतर नुसत्याच गप्पा मारत बसायचा हा। हाय, आता तू कुठे हरवलीस? मी हाच विचार करत होते की मला पण तू खूप आवडतोस, पण प्रेमात एकमेकांच्या मनातलं ओळखता आलं पाहिजे ना। जसं बघ ना, काल मी अख्खी रात्र जागून तुझ्यासाठी ती बर्फी बनवली। थँक्स। आणि ती बर्फी खूप अल्टिमेट झाली हा, फार मस्त आहे, तुझ्यासारखीच। हो, पण तशी दिसली पण पाहिजे ना मी। म्हणजे हेच बोलतेय मी, प्रेमात आपल्याला एकमेकांच्या मनातलं ओळखता आलं पाहिजे। आता खरं सांगितलं तर मला इथे यायच्या आधी खूप लाज वाटत होती। गळ्यात घालायला काही धड दागिनाच नव्हता, म्हणजे सगळे खोटे होते। मग आता असं असल्यावर कीर्तीताई तर बोलणारच ना। ती बोलली ते चुकीचंच आहे, पण आय कॅन अंडरस्टँड व्हॉट यू मीन। हे बघ, नाही, मी मन मोकळं करत होते, तू प्लीज गैरसमज करून घेऊ नको। गैरसमज काय त्यात? हे माझं कर्तव्य आहे, हे घे। नाही अरे, खरंच नको। डोंट वरी। छान आहे, नाही पण नको, महाग असेल। दिव्या, घे, माझ्याकडनं गिफ्ट आहे। तसं खरंच काही गरज नव्हती, पण त्यातल्या त्यात हा बरा आहे। हा बरं आहे, बघू। अरे मस्त आहे की, नाईस। हा मी बुक करतो। जेवण खूप छान होतं। बरं झालं आलात तुम्ही, खूप बरं वाटलं। आज बाई आजी आल्या असत्या ना, तर दोन्ही कुटुंब पूर्ण झाली असती। नाही, खरंय तुमचं, त्या येणारच होत्या, पण त्यांच्या पायाचं दुखणं जरा। पण खरं सांगायचं तर तुमच्या येण्यानं आजचा आनंद द्विगुणित झाला। हो ना? हा? हा? काय? खरं सांगू का, नशीब काढलंय माझ्या पोरीनं। ह्या घरात आल्यावर तिला तुमच्यासारखी माणसं मिळणार आहेत। माहेर तर विसरूनच जाईल ती। उलट आहे, नशीब आम्ही काढलंय की आम्हाला अशी सून मिळणार आहे। आणि सासरचं काय, सासरी आली तरी माहेर सोडायचं नसतं। काय हो? तुम्ही शेवटच्या माहेरी कधी गेला होता आठवतंय का तुम्हाला? काय होय? अरे बघा, काही काळजी करू नका, तुमची मुलगी या घरात छान रमेल। चला, येतो आम्ही। हो, मी कॅब बुक करते। नाही, कॅब कशाला? आपली गाडी दुरुस्त झाली असेल ना, मेकॅनिक आला होता आणि सुहास ती रिपेअर करून घेतोय, त्यामुळे उगाच कॅब वगैरे बुक नका करू। काय भाऊ? हा। काय ओके का गाडी? हो, झाली आता नीट। बरं, पैसे किती? एवढी गाडी रिपेअर करून दिली, थोडं बरं वागा माझ्याशी। काय माझं पण तोंड खराब होऊ शकतं, माहितीये ना मला डोकं फिरल्यावर काय होतं। ठीक आहे। किती झाले पैसे? हा, 1500। जरा जास्तच आहेत असं नाही वाटत? नाही। नक्की? नाही म्हणजे आता तू सांगतेस तर झाले असतील। येते मी।
चला येतो आता. अरे हो, बाई आजी एकट्याच असतील नाही घरी? नाही ती शेजारचे असतात ना, म्हणजे ते येत जातात. बरं सुहास, गाडी तयार झाली आहे ना? हो. हा मग प्लीज यांना जरा घरी सोडून येशील. काय सांगतोय, अचानक सांगतोय, पण जरा प्लीज. हा सुहास तेवढं जरा. हा या ना. आई, आजी, दिव्या, लवकर लवकर सगळ्यांनी बाहेर या. काय ग, काय झालं? अगं कशा पायी वरडतीस एवढी? या बाहेर या, बाहेर या. आजी, मी ना कमाल सरप्राईज आणलंय. काय आणलंय? म्हणजे गिफ्ट. हा, माझ्यासाठी गिफ्ट. चल, तुझ्यासाठी नाही आणलंय. मग माझ्यासाठी आरसा घेऊन आलीस का नाही? म्हणजे मी आरशात बघून तयार होणार होय का नाही? आईच्या गावात तुला कसं काय कळलं? ओळखलं का नाही? हो ग बाय माझी ती. तू झाले 60 वर्षाची पण वाटते एकदम 16 वर्षाची मुलगी. माझी मधुबाला ग. एक चपटी लावी. पण आजी, तू हे गिफ्ट बघितलं ना, मला शाबासकी देशील. अगं मग दाखव की काय आहे ते, होय का नाही? एक मिनिट हा. टॅडॅन. शिवा, अगं ह्यो माझा कैलास. आणि तू किती गोड दिसताय का तुम्ही दोघं पण. आवडलं ना गिफ्ट? आवडलं? दे मला शाबासकी दे. शिवानी, खरंच खूप छान फोटो आहे. हे होतं तुझं गिफ्ट? ह्यासाठी इतका उत्साह धरून ठेवला होतास? शिवा, अगं माझा कैलास गेला तेव्हा तू तरी एवढीशीच होतीस का? ह्यो फोटो कसा काय तुला मिळाला? काही नाही ग बाई आजी, फोटोशॉप केलाय. आजकाल फोटोशॉपनी सगळं होतं. हो ना, तुला येतं का करता? करायचं ना मग एवढं होतं तर. हा मग तू सांगितलं असतंस तर केलं असतं मी. सांगायला कशाला पाहिजे? तुला प्रत्येक गोष्ट सांगायला लागते, फक्त बडबड बडबड करायला सांगायला लागत नाही. आणि काय ग, ह्या फोटोत तर फक्त तू आहेस. आम्हाला का नाही घेतलंस? मी पण त्यांची मुलगी आहे ना. अरे हा सॅम्पल फोटो आहे, मी त्यांना सांगितलं आपल्या सगळ्यांचं बनवायला. मला माहितीये, माझं लग्न होईपर्यंत तो फोटो काही ह्या घरात येणार नाहीये. तुझी मुलगी ढील आहे का? तरी आपलं झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.